अगं माझी पुकी ती सत्तुणी. हे बलमा इकडे वारं घाल यांना. हा अरे वारं घाल यांना, माझा हात दुखायला लागला आता. काय झालं वाघमारे? वरडायला काय झालं? तू झोपला, यो बलमा झोपला. वारे कोण घालणार मला? ए बलमा, तुझ्याकडनं एक काम व्हायचं नाही. आणि तिकडं जा, तिकडं. चौकशी करायची आहे ना? हा पण ते कोण पिंकीन बबली येणार होते असं म्हणलं, तर ते कोण आहेत? आम्हीच आहोत. हो मग चला ना, छान गप्पा मारू. अजिबात टेन्शन घेऊ नका आणि आमच्या दिसण्यावर तर अजिबात जाऊ नका. तसं स्वभावाने आम्ही लई मावळ आहे, पण तुम्ही जर सहकार्य केलं तर आम्ही हात सुद्धा लावणार नाही. तुम्ही ठीक आहात ना? नाही, काल रात्रीपासून इथंच आहात म्हणून विचारलं. हो आम्ही समजू शकतो. नाही, आज सकाळच्याला आलोय आम्ही. अहो हजारदा सांगितलंय असं आम्ही काही केलेलं नाही म्हणून, तरी बी ऐकणं झाले ती. मग काय तर हात दोन मागा चाललेत आमच्या. तुम्ही जरा चांगलं दिसताय. तेव्हा जी काही विचारायचं आहे का नाही ती विचारा लवकर ना, आम्हाला घरी जाऊ द्या. हो हो म्हणूनच तर म्हटलंय ना, चला छान गप्पा मारला. चला 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 या पण चला. मी आहे इथं. चल. काय हो, आम्हाला इथं आत कशाला आणलंय? हे बघा, काळजी करू नका. आम्ही का तुम्हाला जास्त प्रश्न नाही विचारणार. आम्हाला चांगलंच माहितीये त्या मंजूमुळे तुम्हाला किती त्रास झालाय ते. आम्हाला एवढं माहित नाही, पण जेवढं पण ऐकलंय ना त्याच्यावरून असं वाटतंय की तिनेच तुम्हाला अडकवलेले. खरंय तुमचं, एकदम बरोबर आहे. बघा मी तर तिला का नाही नेबेट म्हणत होते, पण ती एकदम चालक निघाली. बघा एक नंबरची चालक आहे ती. कुठनं माझ्या एखाद्या नशिबात पडली काय माहित. नाहीतर काय. अहो ती खरी माझ्या पोराच्या नशिबात होती, माहित आहे का? जसं हिच्या पोराबरोबर तिचं लगीन झालं का नाही, तसं समद्यांचं वाटोळं झालं बघा. आणि घटस्फोट झालाय तरी बी सारखं एकामेकाच्या वाटत असते ती. अच्छा, म्हणजे मंजू पूर्णपणे सत्तेच्या आयुष्यातून निघून जावी असं वाटत होतं का तुम्हाला? हो, म्हणून तुम्ही तिला किडनॅप करायचा प्लॅन केला का? नाही नाही तसं नाही. नाही, आम्ही नाही तिला किडनॅप केली. आम्ही फक्त राग राग करत होतो तिचा.
आणि किडनॅप नाही केलं तिला. मग तिला धमकी दिली होती का तशी किडनॅप करायची किंवा जिवे मारण्याची? नाही 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 दिली, तसं काय नाही. होय, आम्ही नाही धमकी दिली. हवं तुम्ही बघा की आमच्याकडं. आम्ही काय तशा धमकी देणाऱ्या बायका वाटतं का तुम्हाला? सांगा. अहो आम्ही चांगल्या घरातल्या बायका हाय. आम्ही नाही कोणाला धमकी दिली. खरं बोलती. काय करताय तुम्ही? हॅलो. नाही, चुकीचा नंबर लावलाय तुम्ही. आई, अगं तू नको ना एवढं टेन्शन घेऊस. आपली दीदी ना सुखरूप असेल आणि म्हणूनच कोणी आपल्याला फोन केला नसेल. तू नको एवढा त्रास करून घेऊस अगं. वय मामी, आणि काय सांगाव, पोलीस मागाव आहेत म्हणून त्यांनी सोडून बी दिलं असेल मंजीला, आणि ती आपल्या घराकडेच येत असेल. तरी बी जवळ माझ्या लेकीला माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना, तवर माझ्या जीवात जीव नाही येणार. आई आई. हॅलो हॅलो. हा मला नकोय कुठलं बी लोन. मला माझी लेक हवे. देणार तुम्ही आणून? नाही ना, मग फोन ठेवा. आई अगं किती त्रास करून घेशील. शांत हो ना तू. ये इकडे ये. शांत होतो आधी. ये शांत हो जरा. हमरे अगं हे लोक फोन का करत नाहीत ग? त्यांनी फक्त एकटा फोन करायला पाहिजे पैशासाठी. मी हे घर दागिने सगळं ऐकेन, पण माझी लेक मला इथं पाहिजे. हमरे आई अगं नको ना एवढा त्रास करून घेऊ. हे बघ, तू त्रास करून घेतला ना तर मग तू स्ट्रॉंग कशी राहणार? आपल्याला आता स्ट्रॉंग राहायची गरज आहे ना. वय मामी, आणि पोलीस अख्ख्या साताऱ्यात शोधतात मंजीला. ते नक्की शोधून आणतील बघा तिला. ए बघ, मी सांगते म्हणून नाही, पण निदान दीदीसाठी तरी. ती माघारी आल्यावर तिला आवडेल का तिच्यामुळे तू असा त्रास करून घेतलेला? तुला शपथ आहे दीदीची. हमरे तू चल, उठ बरं आधी. आराम कर तू, चल. डीजा, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? काय ग? एवढं सगळं होऊन गेलं, पण सत्यादाशी भेटायला पण नाहीत आले. अरे भेटायचं तर लांबच, साधा फोन पण नाही केला त्यांनी. होय गाम रे, आतापर्यंत सत्यादातून अख्खा सातारा डोक्यावर घेतला असता, पण तो अजून शांत कसा? मला पण तेच कळना झालंय. थांब, मी त्यांना लगेच फोन करून बघते. होय कर कर. काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार, त्याशिवाय सत्यदाजी असं वागणार नाही. अमरीचा फोन. सत्या, मला बोलायचं, अमृताशी फोन दे मला. अरे फोन पण उचलणं झालेत आता. शांत हो अमरी. सत्या, मला बोलायचं अमृताशी. मी घरी नाही म्हटलं, दोघी किती काळजीत असतील. दे मला फोन. वाघमारे, हे बघा, मी तुम्हाला फोन नाही देऊ शकत. सत्या फोन दे, मला बोलायचं अमृताशी. वाघमारे, तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला फोन नाही देऊ शकत म्हणलं ना. सत्या रे, किती वाईट वागशील रे. दे
मला बोलायचंय तिच्याशी. वाघमारे शांत व्हा तुम्ही. मी म्हणतो ना तुम्हाला नाही देऊ शकत फोन मी. मला अमृताशी बोलायचं आत्ताच्या आत्ता. वाघमारे सध्या फोन दे मला. सध्या हे बघ मला फोन दे. मला बोलायचं. सध्या हॅलो. हॅलो सत्यदाजी, दीदी किडनॅप झाली ही बातमी पोचलीच असेल ना तुमच्यापर्यंत? होय. अहो मग तुम्ही भेटायला यायचं सोडा, साधा एक फोन पण नाही केला. आमरे ते काय आहे ना. नाही कसं आहे ना, आता घटस्फोट झाला म्हणजे तुमचं प्रेम संपलं, बरोबर ना? अगं तसं काय नाही आमरे. हे बघ मी माझ्या परीने प्रयत्न करतोच आहे. आणि मम्मीनं मला शपथ घातला की वाघमाऱ्यांना भेटायचं नाही, म्हणून तिला डाऊट येऊ नये म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही. सत्यदाजी अहो, आईला लय त्रास होतोय, ती लय विचार करत बसते. आता आम्ही तिची कशी बशी समजूत काढली, पण आता मला पण लय टेन्शन येते हो. सत्यदाजी प्लीज आता तरी काहीतरी करा. आईचा जीव रडून रडून अर्धा झालाय. मला तिची ही अवस्था नाही बघवते हो. माफ कर अमृता, मला तुला आणि आईंना किती त्रास होतोय ते कळतंय मला, पण माझी प्रेमाची लढाई जिंकण्यासाठी मला थोडं कठोर वागावं लागतंय. आत्ता कसं बस शांत केलंय आम्ही तिला, पण आता मला पण लय भीती वाटायला लागली. दीदीला काय होणार तर नाही ना? अमरे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मग संपला विषय. वाघमाऱ्यांना सुखरूप घरी आणायची जबाबदारी माझी. मला काय धमकी दिली होती मंजुला? नाही दिली धमकी. काय झालं काय झालं काय झालं? इकडे या की. इकडे लांब काय करते? तुला मारायला लागले ते बघा की. सांगा की असले आम्हाला सोड आहे. लय आणलंय का घरात नाही? अहो तुम्ही गप्पा मारायला बोलवलं होतं ना, तुम्ही रट्टे मारायला लागलेत. हे बघा बबली ताई. मी बबली नाहीये. ठीक आहे ना, मग तुम्ही पिंकी ताई बबली ताई, माझ्या रत्नीने काहीच केलं नाही. ती खूप चांगली आहे हो, शांत आहे. तिचा चेहरा बघ किती गरीब गायसारखा आहे. ती असं काहीच करणार नाही. किडनॅप सोडा तिला, सोडा तिला म्हणजे दोघींना सोडा. माया साहेब पण मायाळू आहेत. सोडतात बघ, माझं ऐकलं. नको काळजी करू. सोडतात. मी काय केलं? मारताय दिली धमकी. धमकी दिली होती. किडनॅप नाही केला आम्ही तिला. सगळे चेक नाके परत एकदा चेक करा. साताऱ्यातील गल्ल्या असतील, गोडाऊन असतील, पडलेली घरं असतील, सगळं काही चेक करा, पिंजून काढा. सांगा मला. सर मला काय वाटतंय, आपण मंजूचे पोस्टर सगळीकडे लावले तर नाही, म्हणजे तिला घेऊन जाताना जर कोणी पाहिलं असेल ना, तर ते आपल्याला येऊन तरी सांगतील ना. अगदी बरोबर. नाही पोस्टर नाही लावू शकत. आणि जर पोस्टर लावलं तर तो किडनॅपर अलर्ट होऊ शकतं. तो मंजूला काहीही करू शकतोय. शिवाय एक पोलीस गायब म्हणल्यावर लोक आपलीच बदनामी करणार आहेत. हा पिंकी आणि बबली काय बोलल्या त्या? बोललेत सर मंजुला जीवे मारण्याची धमकी दिली होती तिच्या आईकडे, पण तिला किडनॅप करण्यामागे त्यांचा काहीच हात नाही असं म्हणतायत ते. जीवे मारण्याची धमकी? मग तुम्हाला दोघांना वाटतंय का त्या खरं बोलतायत? येस सर. ठीक आहे. हा बबी. मौर्य साहेब काय कळलं का? कुठं आहे मंजुताई? कशी आता ती? अजून काहीच नाही कळलंय, पण तू काळजी करू नको, सापडेल ते आपल्याला. ए बब्या इकडे. सॉरी हा बब्या, मला तुझा अपमान नाही करायचा आहे, पण मंजूला शोधण्यासाठी मला तुला काहीतरी विचारायचं आहे. अहो सॉरीचं काय तवा, विचारा की. माझ्या मंजुताईचा विषय म्हटलं हक्कानं विचारा. बब्या तू पाकिटमारचं काम करायचं ना, चोरी केलेला माल कुठे ठेवायचास?
नाही, कुठेतरी जागा असेल ना जी पोलिसांना माहित नसेल. हा एक जागा. कुठे? चला दाखवतो. कुठे? येस सर. भारती मॅडम. येस सर. ठीक आहे, तुम्ही तयारीला लागा. येस सर. पप्या ही किटली ठेवून ये, आपण लगेच निघूयात. चा. होय सर. वाघमारे शांत बसा की जरा, कशाला उगाच ओढाताण करताय? मग काय करू? किती गच्च बांधलेस सत्या. थोडा वेळ सोड की मला. बसून बसून अंग आकडले सगळं. वाघमारे जरा पूर्ण होतील ना अशा डिमांड करा, आणि मी काही येडा नाही तुम्हाला मोकळं सोडायला. सत्या, हात दुखतोय माझा. अरे सत्य येड्यात काढते तुला. त्या मोकळं सोड म्हणणार, मोकळं सोडलं की पळून जायला बघणार. सत्य सोडू नका, ऐक माझं. ए लक्ष ठेवा जरा. हे काय करतोस सत्या? वाघमारे तुम्ही पोलीस आहे, तुम्हाला असं मोकळं सोडून रिस्क नाही घेऊ शकत. लय छान आहेस सत्या. मला ना या खोलीत बसून लय कंटाळा आलाय बघ. मला फिरायला जायचंय बाहेर. हा इथं बाहेर कशाला? मी काय म्हणतो माहितीये का, अजिंक्य ताऱ्यावर जावा, तासला जावा, बाबनूरला जावा, तापोळाला जावा, नाही का? जरा कसं फिरवायला भारी वाटेल ना तुम्हाला. फिरायचं यांना. सध्या पोलीस आलेत. काय? काय रे, काय खबर? सर इथं काय रातच्याला नाही लय आवाज येतात बघा. म्हणजे एक पोरगी रडतीये, मग कोणतरी कुणाला तर मारते, ओरडणं, किंचाळणं सगळं ऐकायला येतं बघा इकडनं. खरं बोलतो का? होय होय. घोसपोटे सगळे अलर्ट राहा. येस सर. आणि त्यांना कळलं नाही पाहिजे ना आपण आलोय. हे चल रे दाखव. पुढे दाखव सर. सत्या काय करूया आता? सरेंडर करूया का पळून जाऊया? नको नको नको, पावलं तर लय अंतर सत्या, लय अंतर आपल्याला. बलमा तू शांत हो, मी म्हणलं ना तुमच्यावर काही देणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही पटकन निघा इथनं. हा हाच चांगला चान्स आहे. मी जर मोठ्यानं ओरडले तर सत्याचा प्लॅन फसेल. अहो शांत बसा की तुम्ही. बलमा आपण इथं होतो ते कुणालाच कळलं नाही पाहिजे. सगळे पुरावे मिटवा, सगळं स्टॉप करून टाका. चला लगेच कामाला लागा. आम्ही चल.
सत्या आपलं काय खरं नाही आता. वाट लागली पोलीस आले सत्या. पण मग शांत हो. तू जर असंच ओरडलास ना तर खरोखर वाट लागेल आपली. मी सांगतो ते ऐका. इथलं खाली वाकून बाहेर पडा तुम्ही लगेच. आम्या बलमा तुम्ही बाहेर पडा, चला लगेच. नाही तुला सोडून नाही जाणार. अरे तू गावलास तर नाही उडून सत्या. अरे जे काय व्हायचे ते होते. तुम्ही जावायचं म्हणतोय ना. अरे नाही सत्या. गपच बलमा, मी निघा म्हणतो ना, निघा लवकर. आम्ही चला पटकन जाऊ नसेल. जाऊ निघा तुम्ही. शांत बसा तुम्ही. शांत बसा. शांत बसा तुम्ही जरा. प्लीज शांत बसा. हालू नका. अरे खरी टीम दिलीस का तू? का आम्हाला फसवायचे पैसे घेतले तू? हा ते काळं कुत्र दिसन झालंय. शपथ खाऊन सांगतो सर, आईची शपथ खाऊन सांगतो. अहो रात्री आवाज इथूनच यायचे. एक पोरीला कोणतरी बांधून ठेवलं होतं आणि तिच्यावर अत्याचार चालू होता इकडे. अहो साहेब मी पप्प्याचा मित्र आहे. पप्प्याने सांगितलं म्हणून मी तुम्हाला माहिती दिली ना. मी कशाला खोटं बोलू तुम्हाला? भात पडलाय, चहाचे कप. चांगलाच सुरक्षा सोडलाय की. किडनॅपर काय शाळा दिसत नाहीये. सकाळपासून इथंच होते. खुसपुटे जास्त लांब गेले नसतील ते. तुझी टीप खरी होते रे. साहेब बरोबर बोललाय बहुतेक. बरोबर बोलला तू. बघा सर, मी तुम्हाला सांगत होतो ना, बरोबर होतं माझं. लापशा नाहीस घ्याच. साहेब पुढं काय आता? जास्त लांब गेले नसतील ते. आसपास असणार आहे. सर ते कपडे बाहेर वाळत घातलेले. हो सर, हे कपडे मंजूचे आहेत. मी तिला पाहिलं होतं या कपड्यांमध्ये. म्हणजे मंजू इथेच होती.